आजच्या कथेचं नाव आहे न बोललेली हाक, भाग पहिला. त्या संध्याकाळी पाऊस फारच हट्टाला पेटला होता. खूप मुसळधार पाऊस चालू होता. रेल्वे स्टेशनवर लोकांची गर्दी होती, पण आर्या मात्र एकटीच उभी होती. हातात एक जुनी फाईल आणि डोळ्यात प्रश्नांचा पूर. 5 वर्षांनंतर ती पुन्हा या शहरात आली होती. तेच प्लॅटफॉर्म, तेच घड्याळ, पण ती आर्या राहिली नव्हती. घड्याळाकडे पाहताना तिला आठवलं, 7 वाजता, उशीर करू नकोस, मी वाट पाहत असतो. तो आवाज, अद्वैत. तिच्या ओठांवर हलकंसं हसू आलं, पण लगेचच ते ओसरलं देखील. कारण आज 7 वाजायला 2 मिनिटं बाकी होती आणि तिला अजूनही माहीत नव्हतं तो इथे येणार आहे की नाही. भूतकाळाची चाहूल. 5 वर्षापूर्वी कॉलेजचा शेवटचा दिवस होता. संपूर्ण कॅम्पस आनंदात होता, पण आर्या आणि अद्वैत शांत होते. आपण असंच राहू ना? आर्याने विचारलं होतं. अद्वैत काहीच बोलला नव्हता, फक्त तिचा हात घट्ट धरला होता. त्या दिवसानंतर एकही फोन नाही, एकही मेसेज नाही आणि एकही स्पष्टीकरण सुद्धा नाही. तो अचानक गायब झाला होता. लोक म्हणाले, घरचे म्हणाले, त्याच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले. तो स्वार्थी होता. आई म्हणाली, विसर त्याला. पण काही नाती अशी असतात जी विसरण्यासाठी कधीच नसतात. फाईलमधलं गुपित. आज आर्या या शहरात परत आली होती, कारण एका ऑफिसमधून तिला कॉल आला होता. तुमच्याशी संबंधित काही कागदपत्र आहेत, पर्सनली येणं गरजेचं आहे. ती फाईल उघडताना तिचे हात थरथरत होते आणि तेव्हा तिने पाहिलं अद्वैतचं नाव. खाली एक ओळ होती. आपण ज्याला हरवलेलं समजतो तो कधीकधी आपल्यापासून लपवला गेलेला असतो. तिच्या छातीत धडधड वाढली. हे काय आहे ती स्वतःलाच विचारू लागली. आणि तो क्षण. घड्याळात 7 वाजले. 1 मिनिट, 2 मिनिटं. ती वळून निघणार इतक्यातच तिला मागून एक आवाज ऐकू आला. आर्या. तो आवाज होता, तोच होता जो काही वर्षांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी 7 वाजता तिला यायचा. तिने हळूच मागे वळून पाहिलं. समोर अद्वैत उभा होता. पण तो तसा नव्हता. त्याच्या डोळ्यात अपराध होता आणि त्या अपराधाबरोबरच त्याच्या हातात देखील एक रिपोर्ट होता, एक फाईल होती आणि चेहऱ्यावर असं काहीतरी जे पाहून आर्याचं काळीज थांबलं. मी उशिरा आलो कारण तुला सत्य सांगायला मला 5 वर्ष लागली. कसलं सत्य? आर्याने अद्वैतला थरथरत्या आवाजात विचारलं. आणि आर्या थरथरत्या आवाजात अद्वैतला म्हणाली. तेव्हा अद्वैतने रिपोर्ट पुढे केला. डायग्नोसिस स्टेज. आर्याच्या डोळ्यासमोर अंधार आला. पाऊस अजून जोरात कोसळत होता. आणि आजचा भाग आपण इथेच थांबवूया. पुढच्या भागात नेमकं काय होतं ते पाहूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.